हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले संध्याकाळचे 8:30 आणि आम्ही दोघे आलो आहोत विजय सेल्सला. ओरियन मॉलमध्ये आहे. इथे आलो कारण आत्ता विजय सेल्समध्ये मोबाईल्सवर खूप मोठा डिस्काउंट चालू आहे, स्पेशली आयफोनवर. सो ह्याची तुषारला जास्त गरज आहे कारण तुषारचा फोन स्लो डाऊन व्हायला लागला आहे, व्यवस्थित काम करत नाही आहे आणि म्हणून तो टेम्पररी आईचा फोन वापरतो आहे. त्याचं चालू होतं 1 महिन्यापासून कोणता घेऊ कोणता नाही, कारण त्याच्या बजेटमध्ये चांगला फोन असा कोणता मिळत नव्हता. सो फायनली आत्ता दुपारी जेव्हा आम्ही बसलो होतो तेव्हा मेलवर जसे आपल्याला नोटिफिकेशन येतात तसं विजय सेल्सचं एक नोटिफिकेशन दिसलं आणि त्यामध्ये तो डिस्काउंट वगैरे सगळं दिसल्यानंतर मग विचार केला एकदा जाऊन बघूया आणि जर आवडला आणि जर बजेटमध्ये बसला तर नक्की आपण न्यू फोन आज घेणार आहोत. जाऊया आतमध्ये आणि बघूया नक्की कोणत्या फोनवर काय काय डिस्काउंट चालू आहे ते. चला. कोणतं घ्यायचं तुषार फोन? तुषार ब्लॉग बघतोय, आत्ताच आलाय तो. कोणतं घ्यायचं तुषार? ॲपलचं चाललंय. कोणता आयफोन? काय आहे का तो? बघूया आता. पहिले चेकआउट करतो कोणत्या ह्याच्यावर काय ऑफर आहे आणि त्याच्यानंतर मग सांगतो तुम्हाला नक्की आम्ही कोणता घेतोय. हा 15 आहे, हा 15 प्लस आहे. सो तुषार आता कन्फ्यूज आहे 15मध्ये आणि 15 प्लसमध्ये. 15 थोडं साईजमध्ये छोटा आहे आणि 15 प्लस थोडासा मोठा आहे. सो कोणता घ्यायचा आहे तुषार? पहिल्यांदा प्राईसच्या हिशोबाने बघूया कोणता चांगला आहे. स्क्रीन मोठी आहे ना. याच्यामध्ये कलर्स पण आहे, अवेलेबल आहेत. पिंक, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, ब्लॅक. आय थिंक आज ऑफर आहे त्यामुळे बरेच लोक ॲपलचेच प्रोडक्ट घ्यायसाठी आलेत. तो आता आलो आहे तर म्हणलं सगळेच फोन बघून घेऊ. सॅमसंगचा हा फोल्ड पण आहे. हा आहे गॅलेक्सी झेड फोल्ड 5. न्यू आहे वाटतं. वाव, टॅबच झाला. ह्याची काय प्राईस आहे? ओ बापरे, 154. ठेव खाली. तो कितीचा आहे? तो 1 लाख. तो पण 99,000चा आहे. मस्त वाटतं रे. हो, असा आडवा हा उभा हा 99,000. याच्यावर काय ऑफर असेलच. भीती वाटते नाही. नाही ते त्या हिशोबाने बनवलेले असतात ना. सो आता मी हे डिफरन्शिएट करतो आहे की 15 आणि 15 प्लसमध्ये काय फरक आहे. मोस्टली साईजचाच फरक आहे. कलर सेम सगळे अवेलेबल आहेत. कॅमेरा सेमच आहे. कॅमेरा पण बघ ना, 48च आहे. सेमच आहे, फक्त साईजचाच फरक आहे. आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये 10,000चा फरक आहे. हा 70,000ला आहे, हा 80,000ला आहे. हे बिफोर डिस्काउंट आहे. डिस्काउंट नंतर आणखी कमी होईल. हा बेटर एकदाच घेतो तर मग हा घे, है ना? हां, ठीक आहे. एकदा त्याला तरी फायनली विचारू काय ऑफर वगैरे आणि फायनल करू. फायनली तुषारचा 15 प्लस घेतलेला आहे तुषारने. हो रिया, कसं वाटतंय तुषार? किती दिवस झालं चाललं होतं ॲपल घ्यायचं आहे, ॲपल घ्यायचं आहे. ओ माय गॉड, एक नंबर. फर्स्ट आयफोन ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. याच्यामध्ये फक्त वायर मिळते, हे सेपरेट घ्यावं लागतो. ह्याची 1800 किंमत काहीतरी आहे, ते आपल्याला 1600मध्ये त्यांनी दिला. सो आता ते सेटअप वगैरे करून देतील आणि मग आपण सेट टू गो. एक नंबर, एक नंबर. किती दिवस झालं चाललं. मागे लागला होता निकिताकडून USA वरून मागवूया. त्याला मी तेच बोलले, इंटरनॅशनल वॉरंटी वगैरे ते सगळं प्रॉब्लेम असतो, त्यापेक्षा इंडियातच घे. थोडंसं जरी पैसे जास्त गेले तरी वर्थ आहे. आणि फायनली तो आला आहे. कसं वाटतं तुषार? वेगळंच वाटतं. ॲपल घेणं वेगळंच आहे.
चला आता जाऊया इथून. हे सेटअप झाला की डायरेक्ट घरी जाणार. घरच्यांना पण सगळ्यांना शौकच आहे. कोणाला माहीत नाही आहे. फक्त मला वाटतं तू स्नेहलला सांगितलं आहे का? स्नेहलला सांगितलेस. चलो झालं की जाऊ इथून. सो आता आम्ही कवर घ्यायला आलो आहे आणि इथं स्क्रॅच गार्ड टाकलं आहे. स्क्रॅच गार्ड काय वेगळ्या पद्धतीचं आहे बघा. भारी आहे हे. पहिल्यांदा बघितलं ना असं. आणि हा एक ओजी नाही आहे पण हा मस्त वाटला. जरा प्रोटेक्शन चांगलं आहे याला. सो हा बॅक कवर घेऊ. आणि हा स्क्रॅच गार्ड ह्या कंपनीचा घेतलेला आहे. तुझ्या मेन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणलं तू पहिल्या घे. कारण एवढं महाग फोन घेतला आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा ग्लास आणि प्रोटेक्शन कवर इम्पॉर्टंट आहे. थँक्यू. सगळ्यांना सांगितलं फोन आणणार आहे माहीत होतं. तुला पण माहीत होतं. हिला पण तू सांगितलं. नानांना पण सांगितलं. नो सरप्राईज. ॲपल बघ तुला सांगितलं नाही. तू सांगतो सगळ्याला म्हणून. कधी माहिती होतं? काय पण आपला ए आळू मस्ती नाही. बेस्ट.